नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे सिंगापूर मधला आमचा तिसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ ॲक्वेरियम मध्ये जाणार आहोत। तर आज खूप धमाल करायचे, मेन म्हणजे आज राईड आहेत। युनिव्हर्सल स्टुडिओ खूप मोठा आहे, म्हणजे आज दिवस पूर्ण आम्हाला तिकडे स्पेंड करायचे आहेत, है ना? फुल टू धमाल एन्जॉय आणि खूप राईड अशा असणार आहेत ॲडव्हेंचर वाल्या। संगीता पाटील विसरणार नाही। हा जबरदस्त तू कर 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 म्हणजे करायला पाहिजे की नाही? उंचावरून मला भीती वाटते, हा करतो पण थोडी भीती वाटते, एकदम ॲडव्हेंचर मला जमत नाही। आयुष्यातून माणूस येतोय सिंगापूरला आणि तो म्हणतोय मी राईड करणार नाही, पाण्यात उतरणार नाही। मला जेवढं जमेल तेवढ्याच मी राईड करणार आहे। त्याचं म्हणणं आहे की तू माझ्यासोबत सगळ्या राईड कर आणि खूप मोठ्या मोठ्या म्हणजे असे पाळणे उलटे फुलटे होतात असं आहे। तुम्हाला मी दाखवेन आता या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा, फुल धमाल येणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि आता पहिले आम्ही ॲक्वेरियम मध्ये जाऊ। ॲक्वेरियम मध्ये खूप सारे मासे आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे आहेत, मी सुद्धा अजून बघितलं नाही आहेत, पण जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगते की आम्ही आज कुठे कुठे जाणार आहोत। ॲक्वेरियम आणि युनिव्हर्सल स्टुडिओ आज आमची आयटर्नेटी आहे, तर सगळे रेडी झालेले आहेत। आणि आमच्या ग्रुपमध्ये ना जास्त ओल्डर पीपल आहेत, म्हणजे 50च्या वरती असे आहेत, पण सगळे फुल असे एक्सायटेडवाले आहेत। आणि यंग कपल बोलाल तर आम्हीच आहोत, 2 जण आणि 1-2 आहेत, बाकी सगळे असे 50-40च्या अशा वरतीच आहेत सगळे लोक, पण फुल एनर्जेटिक, सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोक भाग घेतात। आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला शिकायचं वाटतं की लाईफला फुल एन्जॉय करतायत ती लोक। प्रत्येक म्हणजे आम्ही घाबरतो राईड करायला, पण ती लोक अजिबात घाबरत नाही, फुल एन्जॉय करतात। तर त्यांचं बघून आम्हाला सुद्धा छान वाटते। तर मस्त आहे आमचा ग्रुप, सगळे पीपल आहेत, सगळे मॅरिड आहेत आणि आता फोटो सेशन करतात। आत्ताच नाश्ता वगैरे झाला आमचा, फोटोज काढा। अजून आमची बस आली नाही आहे, बस आली की मग आम्ही निघू पहिल्या साईट सीइंगसाठी। ॲक्वेरियमला जायचं आहे आम्हाला, तर मजा वाटते। काल रात्रीसुद्धा आम्ही लेट आलो, मस्त म्हणजे 12 वाजता 11:30 वाजता आलो आम्ही, मस्त वाटलं। तर नाश्ता केला पोट भरून। नाश्त्याचं काय नाही, सगळं मिक्स फूड आहे, सिंगापूरचं फूड आहे, मलेशियाचं फूड आहे, चिकन वगैरे आहे, पण तेवढं मला काही जमत नाही। मग मी फळांवरच असते, सकाळी मी फळच खाते, प्रीतला सगळं जमतं, तो ट्रायसुद्धा करतो नवीन नवीन पदार्थ, पण मला नॉनव्हेजचं तेवढं जमत नाही, त्यामुळं मी जास्त फळं वगैरे तसंच खाते। आणि आल्यापासून तर मी व्हेजच खाते, नॉनव्हेज तर जास्त खाल्लं नाहीच आहे। प्रीत फुल एन्जॉय करतोय मात्र ट्रिप, प्रत्येक गोष्ट ट्राय करतोय तो। तर चला जाऊया आपण पहिल्या साईट सीइंगला। चला तर आता आम्ही आलो ॲक्वेरियम मध्ये, सो लेट्स गो। बघूया ॲक्वेरियम कसा आहे, कोणते कोणते मासे बघायला मिळतात ते। सो एक्साइटेड, प्रीत आर यू एक्साइटेड? आय एम सो ऑल्सो एक्साइटेड, लेट्स गो। त्यांची भाषा बोलायला लागला एकदम, ती लोक फोटोला फोतो बोलतात, फोतो म्हणजे आपण असं तोतलं बोलतो तसं ती लोक त्यांची भाषा आहे। तो चला ते खाली छोटं आहे बघ, मुंगी सारखं। किडे आहेत का की मुंगी आहे? मुंगी सारखं, आणि तो झाड आहे ना तो पण आहे। खातात का ते? खाऊ खातात, वेगळंच आहे बघा, काहीतरी नवीन बघायला मिळते। आणि इथे झूम आहे, त्या झूम मध्ये आलं नाहीये, अजून कोण आलं नाहीये, असे छोटे छोटे प्राणी। वेलकम टू ॲक्वेरियम सिंगापूर। ओके, ते बघा किती मासे आहेत, गपरे।
एक कलर बदलतायत का ते? मला चष्मा काढतोय. ये दोन छोटा बच्चा लोग तेरा पीछे ही है. कसे आहेत बघ ते. अरे वा, या इकडे आम्हाला बघायचंय तुम्हाला. नवरा बायको आहे वाटतं. इथे पण आहे बाजूला खाली. अरे हा, इकडे पण आहे, चालतायत. वेगळंच आहे बघ काहीतरी. कसे आहेत ना यार. चला खाऊ टाकलं त्यांना. किडे टाकले का छोटे? खाऊ टाकले. चोची मध्ये पकडतात बघ. कलर कसला आहे तिचा बघ. तेवढा डिझाईन आहे अशी त्या कलरची त्यांना. कितनी मतलब नेचर की वो भगवान का देखो कैसा सबको. हाँ, ये भी अच्छा है. येलो और व्हाइट कलर का है. और ये जो ना शाइन कर रहे हैं, उनका कलर देखो, ये शाइन कर रहे हैं. अरे वो है ना? वो है वो क्लीनिंग कर रहे हैं. कितने हिसाब से साफ सफाई. चला तो हा जो मोठा आहे तो खूप मोठा आहे वाटतं. कसली कसली मासे आहेत रे. आणि आता आम्ही आलो युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये राईड करण्यासाठी. आणि हे आहे आपली पृथ्वी, जे फोटो काढायचे आहेत. फोटो काढूया. पहिले आल्यानंतर पहिला फोटो सेक्शन झाला पाहिजे. एवढं नटून थटून आलेलो आहोत. तर चला, आता रूम आमचा असा आहे. नंतर राईड केल्यावर काय होईल ते माहीत नाही. तर आमचे गाईड आम्हाला काहीतरी सांगतात कसं काय राईड करायचं. त्याच्यानंतर आम्ही राईड करू. चला आता आपण जाऊया युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये सिंगापोर. आणि हा आम्हाला तिकीट मिळालेलं आहे $20. चला, जेवढ्या राईड करता येईल आपल्याला तेवढ्या करायच्या आहेत. सो लेट्स गो. Spice it up a little bit, beautiful.
आता आम्ही आलोय राईड करण्यासाठी. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्याच मी शूट करेन, कारण का आपण जेव्हा राईड करतो म्हणजे एका म्हणजे मराठीत बोलायचं जर पाळण्यामध्ये वगैरे बसतो आपण मोबाईल जास्त घेत नाही का पडण्याची शक्यता असते, म्हणून मोबाईल जास्त वापरणार नाही. जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन. मी पण पहिल्यांदाच आले तेव्हा माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे. तर चला चाललो आतमध्ये, बघूया कशी राईड आहे ते. आतमध्ये एकदम थंड थंड आहे, आज फुल एकदम एन्जॉय करायचं आहे. स्पेस रिलेटेड काहीतरी आहे. आम्हाला स्पेस दोघांना पण आकाशाबद्दल जाणून घ्यायला खूप जास्त आवडतं, मस्त असतं. Protect the almost barn and its secure and fortified location in the जो ग्रे वाला है ना वो बहुत जरा खतरनाक है. ग्रे वाला आप मत पाओगे, इसके लिए ज़्यादा टाइम लगता है मोस्टली. जो बाहर वेटिंग टाइमिंग वगैरह देख लेना. रेड वाला ग्रे वाला खतरनाक है बोल रहे. रेड वाला कर ले. आप राइड के दौरान ना फोन मत यूज करना, फोन गिर जाए तो गया. हाँ ठीक है. साइक्लोन 10 मिनट्स वेटिंग, अभी वहाँ चलते रहो. ठीक है. मैप डाउनलोड किया. हाँ ये देखो लॉकर्स ऐसे रहते यहाँ पे हर एक राइड के बाद. राईड असले भारी आहेत ना की असलं जोरात धगधग धगधग होतंय. वरती जातोय खाली येतोय, वरती जातोय खाली येतोय, पण एक नंबर आहे. मस्त वाटते. मला दाखवते आजूबाजूचा परिसर, कारण का राईड करताना मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे राईड मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर जुरासिक पार्कमध्ये चाललोय. आगे ना वो देखो. वेलकम टू जुरासिक पार्क. जेवण झालं, पहिले जेवलो, थोड्याफार आधी राईड केल्या आणि आता आम्ही आलोय 4D शो बघण्यासाठी. स्ट्रेक नावाचा काहीतरी आहे शो, बघूया. बघतोय. जेवलोय, पोट भरलेलं आहे. आज दिवस आम्हाला पूर्ण इकडेच स्पेंड करायचा आहे. मोठ्या मोठ्या राईड करायच्या आहेत. बघूया अजून. सो लेट्स गो. शो बघूया आपण काय आहे ते. आता आलोय आम्ही पिझ्झा खायला, थोडंसं काहीतरी स्नॅक्स खायला. ही एक पिझ्झाची स्लाइस आहे, ब्रीथ ऑर्डर करतोय. आणि मस्त आहे, रेस्टॉरंट आहे. काय बोलतोय? नॉनव्हेज खाऊया. झालेला आहे $20. इंडियन रुपीजमध्ये केवढा झाला? काय रे? 1200 रुपये. 1200 रुपयाची पिझ्झा स्लाइस आहे ही, बघू शकताय. हा एक स्लाइस पिझ्झाचा 1200 रुपये म्हणजे $20. एवढं महाग आहे इकडे. हॅलो. इकडे एवढं महाग आहे ना, काय विचारूच नका. हे सगळं 1200 रुपयाचं आहे.
ही फक्त एक पिझ्झाची स्लाइस आहे, थंडा म्हणजे फॅन्टा आहे ना, फॅन्टा आहे आणि ब्राउनी आहे काहीतरी. बस 1200 रुपये, एवढं महाग आहे. युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर. सो लेट्स गो. खातो अजून थोड्याफार राईड काय बघतो आणि शो आहेत चालू, ते बघायचे आहेत मला. आणि मग रात्री जाऊ टाइम्स ऑफ विंग्स ना, काय विंग्स ऑफ टाइम असं काहीतरी शो आहे. समुद्राच्या पाण्यावरचा शो आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यावर लाइटिंगचा शो आहे, तो आम्ही बघायला जाऊ रात्री. आता थोडा वेळ इकडे तिकडे फिरतो आणि मग जाऊ खाली. मजा येते पण सिंगापूर म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओ खूप धमाल कार्यक्रम. आता मी खाते. त्याला शो करायचं इथे, इकडे शो चालू आहे. सरळ फोटो काढताय युनिव्हर्सल स्टुडिओच्या खाली, थोडा खाली गडावरती इकडे. अरे फोटोग्राफर म्हणून मागतोय. काढलं नाही हात वरती घ्या थोडासा. हिल्लू आहे, दोन्ही हात थोडे वरती घ्या. हिल्लू आहे थोडा अजून वरती घ्या. आता काय होणार नाही. आणि आता आम्ही थांबलोय शो बघण्यासाठी. काय याच्यामध्ये दाखवणार आहेत? पाण्यावर लेझर लाईटचा शो आहे. पाणी, म्युझिक आणि डान्स सुद्धा करणार असं आहे ना. समुद्राच्या पाण्यावर आहे है ना. काका हाय बोला. हाय. हे सगळे आम्ही बसलो इकडे. लीना वर्ल्ड. हॅलो गाईज, तो कैसे है आप? आम्ही सगळे खातोय काय ना काय. शो चालू व्हायला टाइम आहे. 7:30ला होतो ना, 7:30 पावणे असेल काहीतरी टाइम, पण 7:30ला तर आहे. आम्ही बसलोय. चेहरा बघू शकता कसं झालंय. सकाळपासून राईड करतो. आजचा दिवसच आमचा इकडे होता युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये. आणि आज आमचा लास्ट डे आहे सिंगापूरमध्ये. उद्या आम्ही जाणार आमची मुंबई, बॅक टू होम. चला गावाकडे. चला आता आपलं घर ते आपलं घर. तर कधी घरी जातोय. घरी गेल्यानंतर पहिले चहा कधी पिते असं झालंय. चहा भाकरी. इकडे आपल्याकडे काही आपल्यासारखा चहा सुद्धा मिळत नाही, म्हणजे टेस्टच नाहीये तशी. शो बघतो आणि मग जाऊ हॉटेलवर जेवायला. Now, let's start from the beginning of the song. So, 1, 2, 1, 2, 3, 4. When you're traveling far from home, don't be on nothing. When you're traveling, keep on hoping. We just have to keep on loving. When you're traveling, keep on hoping. Who are you? Well, I am Shabazz from the glorious aquatic species. That was a long nap. What century are we? Huh? The 21st century. But I've slept through thousands and thousands of years then. I have to go. Go where? Shabazz, how exactly can you travel through time? Well,
Thanks to my wings of time, of course. Oh, of course. Look at that. We're reaching Britain in the 19th century. Uh-oh, it's going to get noisy.